Now coming to the next part, that is environmental conservation and बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता. आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला डायव्हर्सिटी दिसते, विविधता दिसते. तर या कन्झर्वेशनमध्ये, संवर्धनामध्ये आणि विविधतामध्ये काय रिलेशन आहे ते आपण बघूया. मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ द एन्व्हायरमेंटल पोल्युशन ऑकर्स ऑन दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हार्म होत जातात ड्यू टू दी एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आवर लिव्हिंग वर्ल्ड हॅज बीन रिचली डायव्हर्स. आपला जे लिव्हिंग वर्ल्ड आहे ते पूर्णपणे डायव्हर्सिटीने भरलेलं आहे, विविधतेने भरलेलं आहे. मग ते प्लांट्समध्ये असू देत किंवा ॲनिमल्समध्ये असू देत. इट कन्सिस्ट ऑफ व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. However, we are not able to see some specific animals about which we have listened from our earlier generations. आपण आजकाल विचार करतो, आपण डायनॉसॉर्स बद्दल ऐकलो होतो, पण आज ते जिवंत नाही आहेत. म्हणजेच आपल्या काही जनरेशन्सनी ते बघितलेले स्पीशीज आहेत, ते बघितलेले ॲनिमल्स आणि प्लांट्स आहेत, पण ते आज आपल्याला दिसत नाही आहेत. त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी आता कोण घेणार? हू इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दीज थिंग्स? हे ॲनिमल्स कसे काय गायब झाले, का गायब झाले? बायोडायव्हर्सिटी इज द रिचनेस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन दी नेचर. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता जी आहे ती कुणामुळे आहे? तर नेचरमध्ये जे काही वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या रिचनेस म्हणजे बायोडायव्हर्सिटी ही पूर्णपणे त्यांनी सजलेली आहे, नटलेली आहे. ड्यू टू प्रेझेंट ऑफ ऑल दीज ऑर्गॅनिझम्स, इकोसिस्टम्स अँड जेनेटिक व्हेरिएशन्स विदिन दी स्पीशीज. बायोडायव्हर्सिटी कुणानी नटलेली आहे, कुणानी सजलेली आहे? तर वेगवेगळे ऑर्गॅनिझम्सची व्हरायटीज आपल्याला दिसते त्याच्यामुळं. सेकंड इज वेगवेगळ्या परिसंस्था आहेत, इकोसिस्टम्स आहेत त्यांच्यामुळं. आणि कुणामुळं? तर जेनेटिक व्हेरिएशन्स आपल्याला प्रत्येक ॲनिमलमध्ये मिळतात, प्रत्येक स्पीशीजमध्ये मिळतात. यामुळे आपल्याला वेगवेगळं ॲनिमल्स, प्लांट्स आपल्याला दिसतात. त्यामुळे जैविक विविधता, बायोडायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणात आपल्या अर्थवरती आहे. बायोडायव्हर्सिटी ऑकर्स ॲट 3 डिफरंट लेवल्स. 3 वेगवेगळ्या लेवल्सवरती जैवविविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी आपल्याला दिसते. फर्स्ट डायव्हर्सिटी इज दी जेनेटिक डायव्हर्सिटी. ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमॉंग दी ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पीशीज इन जेनेटिक डायव्हर्सिटी. एका स्पीशीजमध्ये तुम्हाला वेगवेगळे विविधता दिसायला लागतात, डायव्हर्सिटी दिसायला लागते. फॉर एक्झाम्पल दिस पिक्चर बिलो, ह्युमन्सच आहेत, सगळे ह्युमन बिईंग्सच आहेत, एकच स्पीशीज आहेत, पण सगळ्यांची तोंड वेगळी आहेत, सगळ्यांचे जेनेटिक्स वेगळे आहेत. दिस इज नथिंग बट द जेनेटिक डायव्हर्सिटी. हे एक्झाम्पल आहे, ईच ह्युमन बिईंग इज डिफरंट फ्रॉम अदर. प्रत्येक ह्युमन बिईंग जेनेटिकली एकमेकांपेक्षा वेगळा आहे. एका स्पीशीजमध्ये आपल्याला वेगवेगळी डायव्हर्सिटी दिसती आहे. Responsibility of wiping out of the species arises if there is decrease in the diversity within the species. Wiping out म्हणजेच काय? काही स्पीशीज निघून जात आहेत, गायब होत आहेत. ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार? तर देर इज डिक्रीज इन द डायव्हर्सिटी विदिन दी स्पीशीज. त्या स्पीशीजमध्ये डायव्हर्सिटी जर कमी व्हायला लागली, विविधता त्या स्पीशीजमध्ये कमी व्हायला लागली, तर हळूहळू ते काय होत चाललेत? लुप्त होत चाललेत, गायब होत चाललेत. आणि त्यामुळं इन्व्हॉल्व इन सेक्शुअल रिप्रोडक्शन नाही आहे. हे जे लुप्त होणारे स्पीशीज आहेत ह्यामुळं काय व्हायला लागलं? इन्व्हॉल्वमेंट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला दिसत नाहीत, त्यामुळे त्यांची मुलं आपल्याला दिसत नाहीत आणि ते काय व्हायला लागलेत? हळूहळू लुप्त होत चाललेले ॲनिमल्स आहेत. सो दिस इज नथिंग बट जेनेटिक डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे थोडक्यात काय? ती तुम्हाला जीन्समध्ये व्हेरिएशन्स दिसत आहेत. एक्झाम्पल ह्युमन बिईंग्स, सगळे ह्युमन बिईंग्स एकसारखे दिसत नाही, तुम्हाला जेनेटिकली डिफरन्सिएशन आहे. आणि जर आपण हळूहळू रिप्रोडक्शन केलं नाही तर आपण काय होणार आहे? लुप्त होणार आहे. दिस इज नथिंग बट दी जेनेटिक डायव्हर्सिटी. नाउ सेकंड इज स्पीशीज डायव्हर्सिटी. स्पीशीज म्हणजेच काय? तर प्रजातींमध्ये काही विविधता दिसतात आपल्याला. इन्युमरेबल स्पीशीज ऑफ ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन दी नेचर. भरपूर प्रजाती आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या पूर्ण नेचरमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये. दिस इज कॉल्ड ॲज स्पीशीज डायव्हर्सिटी. ह्यालाच काय म्हणतात? तर स्पीशीज डायव्हर्सिटी. भरपूर प्रमाणात आपल्याला विविधता दिसते स्पीशीजमध्ये आणि ह्यामुळंच आपल्याला भरपूर वेगवेगळे ॲनिमल्स दिसत आहेत.
that is nothing but the species diversity. It includes various type of plants, भरपूर वेगवेगळे plants दिसतात, animals दिसतात आणि छोटे छोटे सजीव that is microorganisms सुद्धा दिसतात. Here are the picture where there are different types of species animals चे भरपूर वेगवेगळे स्पीशीज आहेत including lion, giraffe जे वेगवेगळे दिसतात, एकदम डायव्हर्स आहेत, एकमेकांना त्यांच्यामध्ये काहीही सिमिलॅरिटी नाही. दिस इज नथिंग बट दी स्पीशीज डायव्हर्सिटी. कमिंग टू द नेक्स्ट पार्ट दॅट इज इकोसिस्टम डायव्हर्सिटी, म्हणजे परिसंस्थेमध्ये सुद्धा विविधता आपल्याला दिसते. मेनी इकोसिस्टम्स आर प्रेझेंट इन ईच रिजन. अर्थच्या प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळे इकोसिस्टम्स आहेत. इकोसिस्टम इज फॉर्म बाय इंटरॅक्शन. इकोसिस्टम कशाने बनते हे पहिल्यांदाच सांगितलंय. कशाने तर एकमेकांबरोबरचा संबंध अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर्स बिटवीन प्लांट्स, ॲनिमल्स अँड देअर हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजे राहणीमान. अँड चेंजेस इन दी एन्व्हायरमेंट. आणि एकमेकांच्या एन्व्हायरमेंटमध्ये जे काही चेंजेस सापडतात दिस ऑल कम्स अंडर दी इकोसिस्टम. Each ecosystem has its own characteristic like animals, plants, microbes and abiotic factor. प्रत्येक इकोसिस्टम, प्रत्येक परिसंस्थेमध्ये स्वतःचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. मग ते ॲनिमल्स असतील, आता पाण्यामध्ये ॲक्वॅटिक ॲनिमल्स, फिशेस वगैरे असतात. प्लांट्स वेगळ्या पद्धतीचे असतात, वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. तसंच आपल्याला डेझर्ट रिजनमध्ये मिळेल का राजस्थानमध्ये तेच ॲनिमल्स दिसतील का फिशेस वगैरे? नाही. म्हणजेच काय, प्रत्येक इकोसिस्टमला त्याचे वेगवेगळे नवीन नवीन आणि छान कॅरेक्टरिस्टिक्स असतात. इकोसिस्टम्स आर ऑल्सो ऑफ टू टाइप्स दॅट इज नॅचरल अँड आर्टिफिशियल. इकोसिस्टमचे सुद्धा दोन प्रकार आहेत, नॅचरल आणि आर्टिफिशियल. इकोसिस्टम डायव्हर्सिटीचे इथं काही एक्झाम्पल्स दिले. दिस इज एक्वॅटिक इकोसिस्टम, पाण्यामध्ये सगळं वेगवेगळं दिसतं. हिअर इज द फॉरेस्ट इकोसिस्टम. फॉरेस्टमधली विविधता वेगळी असते. कमिंग डाऊन दिस इज नथिंग बट डेझर्ट इकोसिस्टम. डेझर्टमध्ये सुद्धा आपल्याला विविधता दिसते. दीज ऑल थ्री आर द एक्झाम्पल्स ऑफ द नॅचरल इकोसिस्टम्स. नाव कमिंग टू द अनदर IMP पार्ट ऑफ दिस चॅप्टर दॅट इज सेक्रेड ग्रुप्स. ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. व्हॉट इज सेक्रेड? सेक्रेड म्हणजे काय, ज्याला आपण देवासारखं पूजतो, दॅट इज सेक्रेड ग्रुप्स. म्हणजेच काय तर प्लांट्स. तो सेक्रेड ग्रुप्स ह्याला मराठीत काय म्हणतो आपण? वनराई. द फॉरेस्ट कन्झर्व्ड इन द नेम ऑफ गॉड अँड कन्सिडर्ड टू बी सेक्रेड इज कॉल्ड एज सेक्रेड ग्रुप. एक फॉरेस्ट ज्याला आपण कन्झर्व करणार, ज्याचं संवर्धन आपण करणार आहे आणि आपण त्याला देवाच्या नावानं पूजतो आणि इट इज कन्सिडर्ड टू बी सेक्रेड, त्याला अतिशय देवमान्य समजतो, याला काय म्हणायचं तर सेक्रेड ग्रुप म्हणजेच काय, देवराई. These are in fact sanctuaries conserved by the society and not by the government forest department. ही काही अभयारण्य आहेत, हे सेंचुरीज आहेत कन्झर्व्ड बाय दी सोसायटी, जी सोसायटीनंच कन्झर्व केलेले आहेत. हे फॉरेस्ट म्हणजेच काय तर देवाचं स्थान आहे असं समजून सोसायटीनं कन्झर्व केलं. यातलं एकही झाड काढायचं नाही, इथलं एकही ॲनिमल मारायचं नाही असं सोसायटीनंच ठरवलेलं आहे आणि गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट ह्याच्याकडे लक्ष देत नाही, तर तिथली लोकं, राहणारी लोकच त्याच्याकडं लक्ष देत आहेत. ॲज इट हॅज बीन कन्झर्व्ड बाय द नेम ऑफ गॉड, कारण की त्याला देवाचं नाव दिलं गेलंय म्हणून त्याच्याकडं अतिशय श्रद्धेने बघितलं जातं. इट हॅज अ स्पेशल प्रोटेक्शन. यू रिमेंबर PK मध्ये आमिर खान इकडे एक देवाचं आणि इकडे एक देवाचं स्टिकर लावायचा का? कारण की आपण देवाच्या नावावर कुणालाही मारायला जात नाही. तसंच या फॉरेस्टना जर देवाचं नाव दिलं गेलं, इथं देव राहतं असं म्हटलं गेलं, त्या निमित्तानं कुठलंही ॲनिमल, कुठलंही ह्युमन बिईंग त्याला प्रोटेक्ट करेल, सोसायटी प्रोटेक्ट करेल, कारण की तिथं देव आहे म्हणून. दॅट इज वाय यू विल गेट अ स्पेशल प्रोटेक्शन फॉर ऑल द ट्रीज, ऑल द ॲनिमल्स इनसाइड दी फॉरेस्ट. यालाच काय म्हणतो आपण? देवराई. These clusters of thick forests are present not only in the western Ghats of India but in the entire country. Western Ghats मध्ये आपल्याला असे देवराई दिसतात. फॉर एक्झाम्पल मेघालयामध्ये वगैरे more than 13,000 sacred groves have been reported in the India. किती sacred groves आहेत, किती देवराई आहेत? 13,000 देवराई आपल्या इंडियामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजेच काय, सेक्रेड ग्रुप्स थोडक्यात काय तर देवमान्य, म्हणजे इथं देव राहतात आणि आपण यांना कन्झर्व केलं पाहिजे असं समजणं. एक छोटंसं उदाहरण म्हणजे काय, वडाचं झाड.
आपण कधी वडाचं झाड कापायला जात नाही, कारण की त्याच्यामध्ये देव वास करतात असं म्हणतात, आणि म्हणून आपल्या इंडियन वुमेन्स काय करतात, वडाच्या झाडाला 7-8 फेरे मारत असतात. वाय? बिकॉज इट इज अ सेक्रेड ग्रूव. त्यामुळंच देव मान्य ठरलं की त्याला काय मिळतं, एक स्पेशल प्रोटेक्शन मिळतं. असंच जर आपण सगळीकडं स्पेशल प्रोटेक्शन मिळवायचं असेल फॉर दी प्लांट्स, वी कॅन मेक दॅम सेक्रेड ग्रूव्स. आता एक व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट दॅट इज हॉटस्पॉट्स ऑफ दी बायोडायव्हर्सिटी. हॉटस्पॉट्स म्हणजेच काय, संवेदनशील एरिया. आता करोनामध्ये हॉटस्पॉट्स आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, इथं संवेदनशील एरिया जिथं हळूहळू प्राणी लुप्त होत चाललेत, अशा कुठं जैवविविधतेमध्ये हॉटस्पॉट्स आपल्याला दिसत आहेत ते बघूया. There are 34 highly sensitive biodiversity spots are reported all around the world. अख्ख्या जगामध्ये आपल्याला 34 हॉटस्पॉट्स आहेत, संवेदनशील एरिया आहेत. Such areas had once occupied 15.7% area of the earth. एकेकाळी फक्त 15.7% एरिया हॉटस्पॉट्स म्हणून डिक्लेअर केले गेले होते, पण आता सध्या ॲट प्रेझेंट 86% ऑफ दी सेन्सिटिव्ह एरियाज आर ऑलरेडी डिस्ट्रॉईड. आता सध्या त्यातले 86% डिस्ट्रॉय केलेले आहेत. आता प्रेझेंटली 2.3% एरिया ऑफ दी अर्थ हॅज बीन लेफ्ट ओव्हर विथ द सेन्सिटिव्ह हॉटस्पॉट्स. आता फक्त 2.3% एवढीच एरिया हॉटस्पॉट म्हणून डिक्लेअर केलेली आहे. इट इन्क्लूड्स 1,50,000 प्लांट स्पीशीज विच आर 50% ऑफ दी वर्ल्ड काउंट. त्याच्यामध्ये किती प्लांट स्पीशीज इन्क्लूड होत आहेत, 1,50,000 असे हॉटस्पॉट्स मधले स्पीशीज आहेत. ह्यांचा काउंट किती आहे, ओव्हरऑल वर्ल्डमध्ये 50% एवढा काउंट येतोय. ॲज फार एज इंडिया इज कन्सिडर्ड, out of 135 species of animals, 85 species are found in the jungles of eastern region. इंडियाचा विचार केला ॲज अ हॉटस्पॉट एरिया, आपल्याकडे ॲनिमल्सचे स्पीशीज किती आहेत तर 135. त्यामधले 85 स्पीशीज आता सध्या आहेत जंगल्समध्ये इन दी ईस्टर्न रिजन. अबाउट 1,500 एंडेमिक प्लांट स्पीशीज आर फाउंड इन दी वेस्टर्न घाट. यामधले प्लांट्समधले 1,500 एंडेमिक म्हणजे एका रिजनमधले, एंडेमिक म्हणजेच काय, एका रिजनमधले 1,500 प्लांट स्पीशीज आर सीन इन दी वेस्टर्न घाट्स. आउट ऑफ द टोटल प्लांट स्पीशीज ऑफ द एंटायर वर्ल्ड 50,000 आर एंडेमिक. अख्ख्या वर्ल्डमधले जर आपण बघायला गेलो तर प्लांट स्पीशीजचे 50,000 एंडेमिक आहेत, म्हणजेच काय, एकाच एरियामधले निघून गेलेले स्पीशीज आहेत. Now we can collect more information about the hotspot and study them. Here is a picture where we can see hotspot in the given map. There are 3 endangered heritage spaces of the country. Now we'll study about those जिथं hotspot संवेदनशीलता जास्त होती of the species. Now first come to the Western Ghats, which spreads from Gujarat, then it comes to Maharashtra, then Goa, Tamil Nadu, Kerala has been endangered due to mining industry and search of natural gas. ह्या पूर्ण एरिया गुजरात टू तामिळनाडू आणि केरला पूर्णपणे स्पीशीज एंडेंजर व्हायला लागलेत, ॲनिमल्स अँड प्लांट्सचे. का? कारण तिथं मायनिंग ॲक्टिव्हिटी, खोदकाम वगैरे चालू आहे, इंडस्ट्रीज चालू केलेत आणि नॅचरल गॅस फाइंड करण्यासाठी तिथं मोठ्या प्रमाणात सर्च चालू आहे. हॅबिटॅट्स ऑफ एशियाटिक लायन अँड वाईल्ड बिसन ऑफ दिस रिजन हॅव अंडरगॉन थ्रेट. एशियाटिक लायन आणि वाईल्ड बिसन नावाचे ॲनिमल्स होते ते आता थ्रेटेंड झालेले आहेत, ते आता जास्त प्रमाणात आपल्याला दिसत नाहीत. So this is first part, that is Western Ghat endangered region. Coming to the next part, that is Manas Sanctuary of the Assam. Assam मधलं मानस सेंचुरी जिथं अंडर थ्रेट आहे ड्यू टू डॅम्स अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर. कसंही पाण्याचा वापर केल्यामुळं आणि भरपूर प्रमाणात डॅम्स बनवल्यामुळं तिथं काही ॲनिमल्स एंडेंजर व्हायला लागले, तिथं त्यांना संवर्धन भेटत नाहीये. टायगर आणि रायनो एक्झाम्पल्स आहेत जे हळूहळू लुप्त होत चाललेत इन मानस सेंचुरी ऑफ आसाम. दिस इज द सेकंड एक्झाम्पल. कमिंग टू द थर्ड एक्झाम्पल, दॅट इज सुंदरबन सेंचुरी ऑफ वेस्ट बेंगाल.
इन वेस्ट बेंगाल देर इज अ सुंदरबन सेंचुरी, अभयारण्य आहे. इट इज रिझर्व्ड फॉर टायगर्स. इथं फक्त टायगर्स, ॲनिमल्स कुठले आहेत तर टायगर्स आहेत आणि तिथं फक्त टायगर्स ठेवले जातात. हावेवर द टायगर पॉप्युलेशन ऑल ओव्हर लोकल एन्व्हायरमेंट इज सिरियसली चॅलेंज्ड बाय डॅम्स, डिफॉरेस्टेशन, एक्सेसिव्ह फिशिंग अँड ट्रेंचेस डग फॉर दी सीन. हे सुंदरबन सेंचुरीचे टायगर्स लुप्त होण्याचं रिझन काय तर भरपूर अमाऊंटमध्ये डॅम्स, मग डिफॉरेस्टेशन, जंगलतोड चालू आहे, फिशिंग मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथं ट्रेंचेस डग करणं मोठ्या प्रमाणात चालू आहे. दॅट इज वाय द टायगर्स इन दी वेस्ट बेंगाल ऑफ दी सुंदरबन सेंचुरी आर ऑल्सो थ्रेटेंड. तर हे 3 एक्झाम्पल्स होते हॉटस्पॉट रिजनचे. फर्स्ट इज वेस्टर्न घाट ऑफ इंडिया, सेकंड इज मानस सेंचुरी अँड थर्ड इज दी सुंदरबन सेंचुरी ऑफ वेस्ट बेंगाल. आय होप यू हॅव अंडरस्टूड. संवर्धन कुठं कुठं पाहिजे आणि नाही आहे, तो संवेदनशील एरिया आहे, त्या सगळ्या हॉटस्पॉट्स आहेत. दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ॲज पर दी एक्झामिनेशन्स.